नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे अनुष्का स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला रामनवमी मराठी माहिती या विषयावर काही सांगणार आहे. हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत रामनवमी याविषयी माहिती मिळेल. रामनवमी या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. भगवान राम यांचा जन्मोत्सव म्हणून हा सण साजरा केला जातो. पंचांगानुसार दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 9व्या दिवशी रामनवमी साजरी केली जाते. या धार्मिक श्रद्धेनुसार राजा दशरथ आणि माता कौशल्या यांच्या घरी रामाचा जन्म या शुभ तिथीला झाला होता. त्यामुळे दरवर्षी भाविक भगवान रामांचा हा जन्मोत्सव मोठ्या उत्साहानं आनंदात साजरा करतात. पण यावर्षी रामनवमी कधी आहे, नेमकी तारीख, शुभ मुहूर्त, पूजाविधी याविषयी जाणून घेऊ. असेही मानले जाते की या दिवशी श्रीरामासह माता सीतेची पूजा केल्याने भक्ताला प्रत्येक दुःखातून मुक्तता मिळते आणि सुख व समृद्धी प्राप्त होते. तसेच या दिवशी दुर्गेच्या 9व्या रूपाची सिद्धिदात्रीची पूजा करण्याचीही परंपरा आहे. चैत्र महिन्यातील प्रतिपदेसाठी 9मी तिथीपर्यंत नवरात्रोत्सव साजरा केला जातो. या दिवशी भाविक उपवास देखील करतात. पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील 9मी तिथी 26 मार्च 2026 रोजी सकाळी 11:48 सुरू होईल आणि 27 मार्च 2026 रोजी सकाळी 10:06 पर्यंत असणार आहे. म्हणूनच रामनवमीचा उत्सव वेगवेगळ्या परंपरेनुसार वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. स्मार्त परंपरेनुसार रामनवमी 26 मार्च 2026 रोजी साजरी केली जाईल, तर उदय तिथीचे पालन करणारे वैष्णव भक्त 27 मार्च 2026 रोजी भगवान राम यांची जयंती साजरी करतील. पंचांगानुसार 26 मार्च 2026 रोजी रामनवमीसाठी माध्यान्ह पूजा मुहूर्त सकाळी 11:13 ते दुपारी 1:41 पर्यंत असेल. हा शुभ काळ 27 मार्च 2026 रोजी पूजेसाठी देखील वैध असेल. रामनवमी हा सण भगवान श्रीरामाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. रामभक्तांसाठी हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. या शुभप्रसंगी भक्त विविध विधींनी भगवान श्रीरामांची पूजा करतात. रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामासह माता सीता, लक्ष्मण व बजरंगबली यांचीही पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीराम हे भगवान विष्णूचे 7वे अवतार मानले जातात. रामनवमीच्या दिवशी पूजा कशी करावी ते पहा. 1. रामनवमीच्या पवित्र दिवशी सर्व राम मंदिरात आणि भक्त घरात देखील पूजा करतात. 2. स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून तुम्ही रामाच्या मूर्तीला पंचामृताचा अभिषेक करू शकता. 3. मूर्तीला तुमच्या आवडीनुसार वस्त्र, फोटोला गंध लावून हार, फूल अर्पण करू शकतात. 4. पूजा करताना राम नामाचा मंत्र जप करू शकता. राम रक्षा स्तोत्राचे पठण करणे किंवा रामचरितमानसातील ओळींचे पठण करू शकता. शेवटी भगवान श्रीरामाची आरती करून आणि सर्वांना प्रसाद वाटू शकता. इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.